मैत्रिणींनो, खमंग आणि खुसखुशीत असे भाजणीचे मुटकुळे तयार आहेत, पाहू शकता. डीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण मुटकुळ्याची भाजणी आणि त्यापासून खमंग मुटकुळे कसे करायचे ते पाहणार आहोत. मुटकुळ्याच्या भाजणीची पद्धत सहज सोपी पण थोडी वेगळी आहे. तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आता मुटकुळ्याची भाजणी तयार करताना पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे उमलं घेणे. आता इथे मी 4 वाट्या गहू आणि 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे. जेवढे गहू त्याच्या निम्मी डाळ असं भाजणीचं प्रमाण आहे. आता उमलं घेणे ही पद्धत काय आहे ते पाहूयात. इथे मी पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे. आता हे पाणी गव्हावरनं सगळीकडून घालूयात. आता हेच पाणी गहू निथळून घेऊन परत त्यावर घालूयात. अशाच प्रकारे प्रत्येक वेळेस गहू निथळून घेऊन ते पाणी गव्हावर घालायचं आहे. निदान 3 ते 4 वेळेला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. आता यामध्ये पाणी जर गार व्हायला लागलं तर परत पाणी गरम करून गव्हावर सगळीकडून फिरवून घालायचं आहे. पाहू शकता. आता गहू निथळत ठेवूयात. हे पाणी, निथळलेलं पाणी गार करून आपण झाडांना घालू शकतो. आता हीच पद्धत हरभऱ्याच्या डाळीबरोबर पण करायची आहे. 2 ते 3 वेळेला अशाच पद्धतीने डाळीवर गरम पाणी घालून डाळ निथळत ठेवूयात. आता गहू आणि डाळ दोन्ही छान निथळत ठेवूयात. या पद्धतीला उमलं घेणे असं म्हणतात. म्हणजे गरम पाण्याने धान्य थोडं आतून काही अंशी शिजायला मदत होते. पंधरा ते 20 मिनिटं गहू आणि डाळ छान निथळत ठेवूया. आपली पहिली उमलं घेणे ही स्टेप पूर्ण झाली आहे. आता दुसरी स्टेप, उमलं घेतलेले गहू आणि हरभरा डाळ छान सुकत घालूयात. एका स्वच्छ कापडावर गहू आणि डाळ व्यवस्थित सगळीकडून पसरवून दिवसभर छान सुकत घालूयात. एक दिवस पूर्ण मी हे गहू आणि डाळ सुकत घातली होती.
आता तिसरी स्टेप. आता हे काही अंशी सुकलेले गहू आणि हरभरा डाळ मंद आचेवर खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात. भाजताना गॅस मंदच ठेवून भाजायचं आहे. सगळीकडून छान परतत खमंग असे गहू भाजून घेऊया. छान खरपूस असा वास येईपर्यंत आपल्याला हे गहू मंद लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. प्रत्येक स्टेजला भाजत येणाऱ्या गव्हात पडणारा फरक पाहू शकता तुम्ही. मला गहू भाजायला पूर्ण 10 ते 15 मिनिटं लागली होती. पाहू शकता आपले गहू छान खमंग भाजून झाले आहेत. आता व्यवस्थित पसरवून गहू गार करत ठेवूया. आता आपली हरभऱ्याची डाळही याच पद्धतीने मंद आचेवर खमंग भाजून घेऊया. छान लालसर रंगावर खमंग असा वास येईपर्यंत आपली हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. पाहू शकता आपली डाळ छान खमंग अशी भाजत आली आहे. आपली हरभऱ्याची डाळ आणि गहू दोन्ही खमंग भाजून तयार आहेत. दोन्ही जिन्नस गार करत ठेवूयात. आता चौथी स्टेप. भाजून घेतलेल्या गव्हात आणि डाळीत जिरे घालूयात. गव्हात आणि डाळीत प्रत्येकी अर्धी मूठ मी जिरे न भाजताच घातले आहेत. आता पाचवी स्टेप म्हणजे भाजून गार केलेले गहू आणि हरभऱ्याची डाळ छान रवाळ दळून घ्यायचे आहेत. घरघंटीवर जरही तुम्ही भाजणी दळणार असाल तर जाळी नंबर 4 लावून दळलं तरी छान रवाळ अशी मुटकुळ्याची भाजणी तयार होते. मिक्सरमध्ये ही भाजणी दळू शकता किंवा बाहेरून गिरणीतूनही दळून आणू शकता. आता 6वी स्टेप. आता ही खमंग आणि पौष्टिक भाजणी मुटकुळे बनवण्यासाठी भिजवून घेऊया. आता इथे मी साधारण 3 डाव मुटकुळ्याची भाजणी घेतली आहे. हिंग, हळद, चवीनुसार तिखट, धण्याची पूड, ओवा, जिऱ्याची पूड, मीठ, साखर आणि कोथिंबीर हे सर्व जिन्नस घालूया. वरून 1 चमचा तेल घालूयात. छान कालवून घेऊन थोडं ताक आणि थोडं पाणी घालत मुटकुळ्याची भाजणी छान भिजवून घेऊया. पाणी थोडं लागतच घालायचं आहे.
थालीपीठाची भाजणी आपण जशी भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट ही मुटकुळ्याची भाजणी भिजवायची आहे. पहा, भाजणी भिजवून झाली आहे. 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता या रेसिपीचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे मुटकुळे करणं. या लोखंडाच्या फ्राय पॅनला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेऊया. आता पीठ जर जास्त घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा हात लावत लावत छान सारखं करून घेऊया. थोडा पाण्याचा हात लावत लावत मुटकुळा वळून घेऊया. पहा, मूठ आणि 4 बोटं यांनी वळलेला तो मुटकुळा. अगदी हलका हात ठेवून कुठेही जास्तीचा दाब न देता मुटकुळा वळून घेऊया. पाण्याचा हात लावत लावत आपण हे सगळे मुटकुळे वळून घेऊया. मुठीत वळला जाणारा तो मुटकुळा. मुटकुळ्यावर वरून थोडं तेल घालूया. पहिल्यांदी थोड्या मोठ्या गॅसवर आणि नंतर मुटकुळे गरम झाले की गॅस बारीक करून झाकण ठेवूया. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान शेकलेले, खमंग, खरपूस झालेले असे मुटकुळे तयार आहेत, पाहू शकता. तर अशी ही मुटकुळ्याच्या भाजणीची आणि मुटकुळ्याची रेसिपी आवर्जून करून पहा. भेटूयात लवकरच अशाच एखाद्या सोप्या पारंपरिक पदार्थाच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.